मतदान हा आत्ता सगळ्यात महत्त्वाचा विषय आलेला आहे आणि आता मतदानाबद्दल आपण सगळेच बोलतोय. तरुण पिढी पण आता मतदानाकडे वळतीये आणि काही प्रमाणात अर्बन ॲपॅथी आपण म्हणतो तशी उदासीनता दिसते. मग अशा वेळेला एन्करेज करण्यासाठी पण तो एक रोल खूप महत्त्वाचा असतो प्रवक्त्यांचा, नाही का? तर नाही नाही, मुळामध्ये मला तर 2014 पासून असं दिसतंय की ज्या मतदाराला असं वाटायचं की आपलं मतं वायाच जाणार आहे आणि म्हणून ते जायचेच नाहीत मतदानाला, तर तो जो 44% पुण्यात, डोंबिवली, पार्ले इथे जो मतदानाचा रेशो होता तो हळूहळू 60-65 पर्यंत गेलेला आहे. तर हे जे 18-19% मतदान वाढलेलं आहे ते बहुतेक ठिकाणी जागृत सुशिक्षित मध्यमवर्गीयांचं मतदान आहे. त्याच्यामुळे त्यांना ते भरपूर अवेअर झालेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे कोणी काही करो तरी त्यांना ज्यांना पाहिजे त्यांना जाऊन ते वोटिंग करणार आहेत. त्यांना किती शंख करून सांगितलं तरी मी बघते आमच्याकडे 7 वाजता सकाळी दिवाळी असल्यासारखे लोक येतात, सुंदर वेशभूषा केलेली असते उत्सवाला चालल्यासारखी, आणि ते मतदान करतातच, त्यांना पाहिजे त्यांना करतात आणि त्यामुळे ते ठराविक भाजपचे लोक निवडून येतात. म्हणजे मोदींचे भक्त आहेत सगळे जे आहेत ते साधारणपणे. आता बाकीचं जे लोक आहेत जे सकाळी 7ला कामाला जातात आणि रात्री 10ला येतात त्यांचे नैराश्य त्यांच्या मनामध्ये असतं की आपलं काहीच बदललं नाही, आपलं आहे तसंच राहिलं. आता ते तिथले लोक कसे अवेअर करतायत त्यांना मतदारांना त्याच्यावरती ते अवलंबून असतं. पण मतदार अतिशय हुशार झाला आहे गेल्या काही वर्षामध्ये. तो काही सांगत नाही कोणाला मतदान दिलं, चेहऱ्यावर हसूसुद्धा नसतं की कळू नये म्हणून कोणी मतदान केलं आहे किंवा काय केलं आहे ते. त्याच्यामुळे मतदानाच्यासाठी अवेअर करणं ठीक आहे. मुख्य काय माहिती आहे का, कुठली निवडणूक आहे हे त्यांना कळलं पाहिजे. होतं कसं की लोकसभा होते, मग विधानसभा होते आणि मग कॉर्पोरेशन होते. त्यामुळे आत्ताच यांना मतदान दिलं, परत कुठली निवडणूक आली. त्यातून काही बॉर्डरलाईनची जिल्हा परिषदेची गावं असतात, शिक्षक मतदारसंघ असतो, काही पदवीधर मतदारसंघ असतो. तर एवढ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा पण निवडणूक आलेल्या लोकांच्या प्रतिनिधी, त्यामुळे काही लोक करत नाहीत मतदान. हे खरं आहे ना, म्हणजे हे साधी गोष्ट आहे. 65 ते 70% मतदान होतं याचा अर्थ मॅक्झिमम, याचा अर्थ 100रातली 30 लोक मतदान करत नाही आहेत. आणि ती मतदान करत नाही आहेत कारण त्यांचा, मला एक माणूस असा भेटला होता, तो मला 6 निवडणुका झाल्या मी मतदान केलंच नाही. काय काय आपल्याला काय फरक पडतो असाही विचार करतात. आता त्याला अवेअर कसा करायचा हाच एक राजकीय पक्षांसमोर फार आहे आव्हान. आणि त्याच्यात एक अडचण अशी की नोटा, त्या नोटामुळे बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे आपल्या की खूप नोटाचं वाढलं की तो आमदार तो पडतो. असं नाही होत, असं होत नाही. त्याच्यामध्ये जे आहे ते काही काही वेळेला दुसरा पण गेला, तिसरा पण गेला आणि जास्त झालं तर शेवटी एकदमच कमी मतदान पडलं तर प्री इलेक्शन होणार, परत तेच उमेदवार उभे राहणार. त्याच्यामुळे खरा मार्ग असा असतो की नंतर निवडून आलेल्या मतदारांनी निवडून आलेल्या आमदाराला किंवा लोकप्रतिनिधींशी सातत्याने एखादं व्यासपीठ किंवा संवादात्मक कार्यक्रम त्यांच्याशी बोलून आत्ता निवडणुकीच्या काळातच करून ठेवला पाहिजे, जेणेकरून लोकांशी त्याचा प्रवाही हे राहील, सान्निध्य राहील. बरोबर. आता आम्ही नागरिकशास्त्रामध्ये पण म्हणजे हे चॅनल सुरू करण्याचा हेतूच तो आहे, कारण कायम ना राजकारण, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र या गोष्टींना आपण विषय म्हणून शिकलो आणि त्याचा आपल्या आयुष्यातला काहीतरी संबंध आहे, हे आपल्यासाठी आहे या पद्धतीने शिकलोच गेलो ना. त्याच्यामुळे तो एक जो डिस्कनेक्ट आहे ना, म्हणजे मतदाराचं या पूर्ण लोकशाहीमधलं भूमिका ही एका दिवस जाऊन फक्त मतदान करणं ही एवढ्या पुरतीच लिमिटेड राहते की काय, असं एक जी भीती वाटायला लागतं. आणि मग त्यानंतर मध्ये ती निराशा येते की नाही, कदाचित माझा रोल हा फक्त एक दिवसापुरता आहे, त्याच्यानंतर मी बाहेर पडणार आणि मग हा सगळा राजकारण्यांच्या हातात खेळ द्यायचा आणि मग ते त्यांच्यात खेळत राहणार. या इथपर्यंत आल्यामुळे ते कदाचित निराशा होते का लोकांची, असं वाटतं का तुम्हाला? नाही, पण आता सोशल माध्यम आहेत ना त्यांच्या हातात, त्यामुळे त्यांनी जर का त्या भागामध्ये सोशली रिलेव्हंट मुद्दे मांडले तर एक मर्यादा अशी येते की त्याच्यानं, आता परदेशात तर युरोपमध्ये तर सगळे सांगतात की सोशल मीडियावरतीच ठरतं कोणाला निवडून द्यायचं तिथे एक मोठ्या प्रमाणामध्ये. ते एक आहे. दुसरं ॲडव्होकसी, काही प्रश्नांचं समर्थन करणं आणि मांडणं. ठीक आहे, निवडून आलेला तो माणूस चांगला आहे का वाईट वेगळी चर्चा होईल, पण आपण ज्या शहरात राहतो तिथला कचरा किती वेळा उचलला जातो, त्याच्यानंतर पार्किंगच्या संदर्भात आपले नियम लोक पाळतात का नाही पाळत. आज मी पुण्यात बघते की डायरेक्टली उलटे येतात सकाळी 7 वाजता, उलटे डायरेक्टली. आता असे जे लोक आहेत महानुभाव सगळे आणि त्यांना ते सगळं बरोबर वाटतं, तर आपण सरकारच्या विरुद्ध बोलतो तसे अशासुद्धा कॅम्पेन्स काही गरजेच्या आहेत असं मला वाटतं त्या सगळ्या कामाच्या संदर्भात. मग आपण मास्क जेव्हा कंपल्सरी होते तेव्हा कसे सगळे मास्क लावत होतो, हात धुत होतो, सॅनिटायझर वापरत होतो. आता हात धुणं बिणं सगळ्या लोकांनी सोडून दिले, त्यांना असं वाटतं की आता अस्वच्छ राहिलं तरी चालेल. तर माझं म्हणणं असं याच्यामध्ये की काही गोष्टी सिव्हिल सोसायटीनी स्वतःच्या
हे म्हणून सदाचार म्हणून धरल्या पाहिजे. आणि ज्यांना नैराश्य वाटतं ना की सरकार काही बदलत नाही, तर त्यांनी निदान समाज बदलायचा प्रयत्न करा.